त्यांना मुंबईपर्यंत घेऊन जावं लागतं, तिथे राहण्याची व्यवस्था, जेवणाची सगळी व्यवस्था आम्ही करतो. राज्यामध्ये कोणी करत नसेल इतक्या चांगल्या व्यवस्था आरोग्याच्या आम्ही त्या ठिकाणी देतो. आणि म्हणून लोक आम्हाला, खरं म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की मी 3000 मतांचा मालक आहे. तिथे 4.25 लाख मतं, फक्त 3000 मतं माझे आहेत, ओबीसी. तरी लोक 8 16 वेळा आम्हाला, 17 वेळा 15 वेळा निवडून दिलं लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी. तर कामामुळे लोक निवडून देतात. दादागिरी करून इतक्या वेळा माणूस निवडून देईल का? आणि गिरीश महाजन काय तुम्हाला माहिती आहे माझी की दादागिरी आहे? 1-2 केसेस माझ्यावर आहे. कोणाला बंदूक लावली, कोणाला मारलं, कोणाला ठोकलं, कोणी दादागिरी केली, तुम्ही ऐकलंय? आम्ही आमच्या कामाच्या भरोश्यावर होतो, कार्यकर्ते होतो. आणि तुम्ही रोहित पवार काय बाबांच्या कडेवर बसून, खांद्यावर बसून बाबा बाबा करत आमदार झाले. एकदा झाले, दुसऱ्यांदा परत किती 1000 मतांनी पण नाही झाले. निसटता विजय, ते 1000 मतांनी निवडून आलेत. पोस्टल बॅलेटवर आले ते पण. साहेब म्हणतात बरोबर आहे, पोस्टल बॅलेटवर शेवटी हारलेले होते, पोस्टल बॅलेटवर निवडून आले. आणि आता ते आम्हाला अक्कल शिकवतायत, ते आम्हाला म्हणतायत दादागिरी करतायत, ही लोकशाही बरोबर नाही. ही का लोकशाही आहे का? याचा राजीनामा घ्या. अरे बाबा, तू बाबांच्या भरोश्यावर मोठा झालेला माणूस आहे, तुला काय माहित राजकारण काय, समाजकारण काय, लोकांची सेवा काय? बाबांच्या खांद्यावर बसून झालेत. काकांनी थोडा आशीर्वाद दिला, यावेळेला थोडं दुर्लक्ष केलं. अजितदादांनी सांगितलं मी दुर्लक्ष केलं म्हणून इथं आपटला सदा 5,000 मतांनी म्हणून. आणि तुम्ही आम्हाला अक्कल शिकवतात, हे कसे काय निवडून देतात इतक्या वेळा? मला वाटतं त्यासाठी खूप झटावं लागतं, खपावं लागतं, रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. म्हणून आमच्यासारखे सामान्य शाळा शिक्षकाचे पोरं 7-8 वेळा त्या ठिकाणी आमदार होत आहेत. आणि म्हणून तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार अजिबात नाही आहे. परवा त्यांनी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतोय, त्यांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही. आणि म्हणून आपल्याला यावेळेला भुसावळमध्ये सुद्धा आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा सावकारे सांगितल्याप्रमाणे, संजय भाऊनी सांगितल्याप्रमाणे 100% निकाल द्यायचा आहे, 100%. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, आपला आकडा कधी चुकतो का? कधी म्हणजे आकडा म्हणजे नाही, गृहमंत्र्यासमोर आकडा म्हणजे तो आकडा नाही, नगरसेवकांचा आकडा. आम्ही सांगितलं जळगावला आम्ही 55+ आम्ही 57 दिले, धुळ्याला सांगितलं 50+ आम्ही 51 दिले, नाशिकला मी सांगितलं 60+ आम्ही 67 दिले. त्यामुळे आमचा आकडा कधी खोटा ठरत नाही राजकारणातला. आणि म्हणून सगळंच आहे, तुम्ही काळजी करू नका, कोणी सुटणार नाही. 100% म्हटलं सगळे आलेच, मुक्ताईनगर सुद्धा आलं. रक्षाला चिंता आहे आमच्या रक्षाताईंना. वरण मुक्ताईनगर का बोलत नाही म्हणजे ते बोलतो. पण या ठिकाणी आम्हाला 100% निकाल या ठिकाणी द्यायचा आहे. मित्र, मी आपल्याला विनंती करेल, आपली पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी, त्याची नुसत्या नेत्यांची पार्टी नाही आहे. रात्रंदिवस झटणारे कार्यकर्ते आहेत, राबणारे कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून तुमच्या बळावर आपण या निवडणुका जिंकतो आहोत. असं काँग्रेस सारखं ते उबाटा फापुटा काय काय ते सगळं त्यांच्यासारखं आपलं काम नाही आहे. शरद पवार काँग्रेस कुठे आहे? मी रोहित पवारांना सांगितलंय की तुम्ही आता अजून काही दिवस राहिलेले आहेत, एक नगरपालिका जाऊ द्या, जामनेरची गेली, आता तिथे सुद्धा अजून 17, आम्ही 12-13 नगरसेवक बिनविरोध झाले, अजून 13 नगरसेवक यायचे, 17 नगरसेवक निवडून यायचे आहेत. पण तुम्ही बस, आम्ही एक दिवस गावात थांबत नाही. एका नगरसेवकाची सुद्धा, एका नगरसेवकाची तुम्ही फक्त डिपॉझिट वाचून दाखवा. म्हणजे निवडून आणायचं मी म्हणत नाही, फक्त डिपॉझिट वाचून दाखवा. तुमची डिपॉझिट सुद्धा तुम्ही एका नगरसेवकाची तुमच्या पक्षाच्या वाचू शकणार नाही. या जिल्ह्यामध्ये एक नगराध्यक्ष आणून दाखवा तुम्ही तिघं मिळून, म्हणजे उबाटा काँग्रेस, शरद पवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तुम्ही सगळे मिळून फक्त एकाच ठिकाणी बेडा कुठे आणि एक नगराध्यक्ष आणून दाखवा. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. अशी तुमची कामगिरी आहे. कार्यकर्ते कुठेच नाही आहेत, नेते ते सगळे भरकटलेले आहेत. पोटसूट आम्हाला म्हणतात घ्यानं टाकानं गायत रुमाल, टाकानं गायत रुमाल. आम्ही म्हटलं बाबा आता हाऊसफुल आहे, आता सध्या जागा नाही, आम्ही नाही सांगतोय. पण तुमचं काय? तुमचं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काही राहिलेलं नाही, उत्तर महाराष्ट्रात काही राहिलेलं नाही, आता राज्यातही तुमचं काही राहणार नाही. परवा बिहारला निवडणूक झाली, कसा निकाल लागला?